नमस्कार मित्र. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही दुःख आहे. हे दुःख मानसिक स्वरूपाचं जसं आहे तसं शारीरिक स्वरूपाचं आहे. जखम झाली, तिच्यामध्ये पू झाला, एखादा शरीरात काटा मोडला, काटा शरीरामध्ये सलत असेल, ते शारीरिक दुःख आहे. असंच काही मानसिक दुःख पण असतं. जसा काटा शरीरात घुसला ना की तो शरीराला त्रास देतो, त्याचा परिणाम मनावर पण होतो. तसंच काही विचार डोक्यात असे घुसले ना की तुमच्या सर्वांगाला त्रास देतात. आणि हे विचार तसेच डोक्यामध्ये, मनामध्ये घर करत राहतात. आणि मग ती सिच्युएशन नसेल, ती परिस्थिती नसेल, ती परिस्थिती निघून गेलेली असेल तरी तेच विचार, तेच नको ते विचार तुम्हाला आठवायला मजबूर करून सोडतात. ते येत राहतात. जसं जमिनीत पाणी साठवलं की ते झऱ्याच्या रूपानं वर येतं पाणी, तसं डोक्यात, मनात साठवलेले विचार ते तुम्ही विचार केल्यानंतर किंवा ते आठवल्यानंतर तर येतातच, परंतु न आठवताही येतात आणि मग तुम्ही मध्येच उदास आणि निराश होत असता. म्हणून आयुष्यामध्ये विचाराची साधना खूप महत्वाची आहे. म्हणून आपण कोणते विचार स्वीकारत आहोत विचार करा. जे विचार स्वीकारल्यामुळे तुम्हाला फायदा होत आहे का त्रास होत आहे याचा विचार करा. आणि जे विचार स्वीकारण्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होत असेल, तुम्ही उदास निराश होत असाल, तुमचा आत्मविश्वास गमावला जात असेल, तर ते विचार स्वीकारू नका. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे की वेचिते वचन जेणे राहे समाधान, असे विचार स्वीकारा. वेचा म्हणजे स्वीकारा की ज्याच्यामुळे तुम्ही समाधानी राहू शकाल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विचार जसे स्वीकारले जातात तसे विचार सांगितले पण जातात. कारण आपण जे विचार नको ते स्वीकारले, तेच आपण विचार इतरांना सांगत फिरलो तर एक नकारात्मक वातावरण तयार होते. आणि हे नकारात्मक वातावरण तुम्हाला सकारात्मक फायदे देणार नाही, कारण जे पेरेल ते उगवेल ना. दुसरी महत्वाची गोष्ट, काही विचार क्रिएट केले जातात, म्हणजे आपण ते विचार करतो स्वतः. नकारात्मक विचार करू लागले, हा असं नाही तर तसं, तसं नाही तर तसं, तसं नाही तर हा तसं, असं तसं वगैरे. म्हणजे विचार स्वीकारणे, विचार करणे, विचार सांगणे, आणि हे सगळं जेव्हा मनात घोळायला लागते नको ते विचार, तर जगण्याचं दळण होऊन जातं. म्हणून या विचारापासून, नको त्या विचारापासून आपल्याला जर दूर राहायचं असेल, सुख शांती मानसिक समाधान आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर आपण आतापर्यंत जे मनात चित्तामध्ये साठवलेलं आहे, जे चित्तात साठवून ठेवलेलं आहे, तो जसं एखाद्या घरामध्ये दुर्गंधीयुक्त पदार्थ जर साठवून ठेवले असले तर त्या घरामध्ये आजूबाजूला गेलं तरी दुर्गंधी येते. तसंच काय, जर आपल्या डोक्यामध्ये दुर्गंधीयुक्त विचार, नकारात्मक विचार साठवलेले असतील तर आजूबाजूला जाणाऱ्या माणसाला मानसिक त्रास होतो. त्याच्या चेहऱ्याकडे बघलं कीच त्रास व्हायला सुरू होतो. त्याचा सहवास नकोसा वाटतो. म्हणजे एसटी मध्ये बसलेला असताना बघा तुम्ही की काही माणसं त्याच्या जवळ बाजूला बसलेला, थोड्या वेळानंतर त्याला त्रास व्हायला सुरू होतो. मग तो जागा बदलतो आणि दुसरीकडे जाऊन बसतो. कारण त्याच्या डोक्यामध्ये जे विचार नकारात्मक असतील ना, तर
त्याचे तरंग त्या बाजूला बसलेला माणूस जर सकारात्मक असेल तर त्याला त्रास देतात. आणि दोघे जर कसलं जसल्याला तसला असेल तर काय नाही, मग चलते त्याच. म्हणजे पण ते त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागते. विचार बदलावे म्हणून काही जण टाळ वाजवतात, आणि टाळ वाजवणं संपलं की कुटाळक्या सुरू होतात. अशा कुटाळक्या म्हणजेच नकारात्मक विचार. आणि नकारात्मक विचार करून ते केले की टाळ वाजूनही जे मानसिक समाधान मिळायला पाहिजे होते ते मिळत नाही. म्हणजे केलं ते गेलं वाया. म्हणून चांगले विचार ने चांगलं होते. चांगले विचार माणसाला समाधान देतात, यावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे. कारण विचारामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. मग तुम्ही कोणताही विचार करा. विधायक विचार केला तर तुम्ही संपन्न व्हाल, आणि नकारात्मक विचार केलात आणि तशा कृती करायला आपोआप सुरुवात होते, मग तुम्ही संपून जाल. मोठी माणसं नेहमी एक सकारात्मक विचार करतात, म्हणून ती मोठी होतात आणि सातत्यानं सकारात्मक विचार करतात. त्यांच्या संदर्भामध्ये लोक जरी नकारात्मक विचार करू लागले, नकारात्मक कृती करू लागले, तरीही ते सकारात्मक विचार करतात आणि सकारात्मक कृती करतात. तर ज्यांना असं जर त्यांना सांगितलं बाबा तुम्ही असं का करता, तर ते सांगतात की वंगळ्यानं वंगळा विचार करणं, वंगळ्या कृती करणं सोडत नसेल तर चांगला विचार आणि चांगल्या कृती कास करणं सोडावं. कारण त्यांना माहीत असते की विधायक विचार माणसाला लायक बनवतात, आणि लायक बनलं तरच आपण नायक होतो. एक गोष्ट या संदर्भात मी आपल्याला सांग. एकदा एक साधू महाराज गंगेमध्ये स्नान करत होते, आणि ते एक विंचू त्यांना परत त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना त्रास देत होता. तेव्हा ते बाजूला काढत होते पुन्हा. त्यावेळी एका शिष्याने त्यांना विचारलं की महाराज, तो एवढूसा डास म्हणजे तो विंचू म्हणजे त्रास देतो या अर्थानं तो शब्द मी उच्चारला होता. तो विंचू तुम्हाला त्रास देतो, मग त्याला नष्ट का करून टाकत नाही? तेव्हा त्या साधूने उत्तर दिलं की त्याचा चावणं, त्रास देणं त्याचा धर्म, तो सोडत नसेल तर मी दया करणं, क्षमा करणं आणि माझं जे तत्व आहे अहिंसेचं ते मी का सोडू? संत असा विचार करतात. म्हणजे मला ही गोष्ट, याचा अर्थ तुम्ही कोणी चावलालं की चावून घ्या या अर्थ नाहीये. तर याचा शब्दशः अर्थ घेऊ नका, तर त्याचा अर्थ असा घ्या की आपला जो स्वभाव आहे, आपलं जे ध्येय आहे, आपलं ध्येय जर नायक बनणं असेल, चांगला माणूस बनणं असेल, संत बनणं असेल, तर तुम्हाला जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण का म्हणतात? तर मोठ्या माणसांना, क्षुल्लक माणसं नको तसे माकड चाळे करत असतील तेव्हाही संयम ठेवावा लागतो. मोठ्या माणसांना, मोठी माणसं बऱ्याचदा सहन करतात. एकदा एक नेता, नांदेडचा नेता रेल्वे स्टेशनला जात होता. त्यावेळेस त्यांच्यासोबत आम्ही होतो. तर एक दारुडा रस्त्यावरचा उभा राहिलेला म्हणला, या नेत्याला मी मानत नाही म्हणला. त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच राग आला, पण त्या नेत्याने मात्र राग आला आणि एक जण तर त्याच्या अंगावर धावून जाऊ लागला होता. तेव्हा त्या नेत्यांनी सांगितलं की असं तुम्ही करू नका, कारण
उद्या मी स्वतः उभं राहून या गरीब माणसाला मारलं म्हणून पेपरमध्ये पहिल्या पानावर येते. सांगायचा हेतू हा आहे. त्याच्यातून काय शिकायचं आहे? खरं तर त्यांना ते बोललेलं राग आला नव्हता का? राग आला होता. पण मोठी माणसं अशा वेळी स्माईल करतात आणि त्याच्याबद्दल दयाबुद्धी दाखवतात. म्हणतात, अरे त्याचे विचारच तेवढे, म्हणून तो त्याच ठिकाणी आहे ना. त्याचे जर उदात्त विचार असतील, त्याच्या जर उदात्त कृती झाल्या असतील तर तो मोठा झाला असता ना. त्याला त्याच्या क्षुल्लक विचाराने, नकारात्मक विचाराने तिथं ठेवलेला आहे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे या गोष्टीच्या माध्यमातून मित्र. बऱ्याचदा एकदा ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य नरहर कुरुंदकर सरांना एक व्यक्ती असं काहीतरी लिहिणं, काहीतरी बोलणं, अशा पद्धतीने काहीतरी कटकार असताना करायचा. खरं तर नरहर कुरुंदकर सरांनी त्याला मोठं केलेलं होतं. तेव्हा कुरुंदकर सरांना एकाने सांगितलं, याला संपून का टाकत नाही? तेव्हा नरहर कुरुंदकर सर म्हणाले की मी लावलेलं झाड मी संपून टाकत नाही. म्हणजे ही मोठी माणसं शरीरानं मोठी झाले, 80चं 100 किलो झालं म्हणून माणसं मोठी होत नसतात. तर त्या माणसांचे विचार आणि त्या केवळ विचारच मोठे असून चालत नाही, तर त्याचा आविष्कारही तेवढाच मोठा असावा लागतो. कारण पुरून ठेवलेलं धन आणि चांगले विचार करून तुम्ही तुमच्याच मनात ठेवत असाल तर तुम्हाला फक्त मानसिक समाधान मिळेल. हो, पण ते जेव्हा तुम्ही इतरांच्या समोर आविष्कार करता तर इतरांना एक दिशा मिळते. चांगले विचार जेव्हा इतरांसमोर तुम्ही विचार व्यक्त करतात तेव्हा दुसऱ्यांना एक मानसिक समाधान मिळते, त्यांना एक वैचारिक दिशा मिळते आणि एक कसं जगावं याचे धडे मिळतात. म्हणून हे विचार ही मोठी माणसं व्यक्त करतात. मग लेखनाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, सहवासात आलेल्या व्यक्तींना ते सांगत राहतात. काही जणांना वाटते विचारानं काय होणार आहे. अहो, मनात गेलेलं सुई आपण आपल्या शरीरात गेलेली जर सुई आहे तर ती ऑपरेशन करून काढतायत की मनात गेलेले नको त्या सुया, नको ते विचार, नकारात्मक विचार काढण्यासाठी सकारात्मक विचार सातत्यानं करावं लागतं, बोलावं लागतं. त्या विचाराचं चिंतन मनन सातत्यानं करत राहावं लागतं. म्हणून मित्र, सकारात्मक विचार सातत्यानं करणारे माणसं मोठी होतात. आणखी काही 1-2 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो की माणसं प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अनुकूल विचार करतात, सकारात्मक विचार करतात. म्हणून ती पुन्हा उत्साहानं कामाला लागू शकतात, पुन्हा चांगल्या पद्धतीने जगू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागतो, उत्साह दिसायला लागतो, आत्मविश्वास दिसायला लागतो. याचं कारण काही जण म्हणतात एखादा माणूस उत्साही, आनंदी, प्रसन्न आणि दिवसभर चैतन्यपूर्ण दिसू काय खाता असं विचारतात. काय खाता? अहो, ते कोणते विचार घेता हे महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या भावना स्वीकारता. खायचं काय सर्वजण सर्वसाधारणपणे सर्वसाधारण तेच खातात. पण कोणते विचार घेता, कोणत्या कल्पना करता, कोणत्या भावना बाळगून जगता, कोणत्या निष्ठा बाळगून जगता, कोणत्या श्रद्धा बाळगून जगता, कोणता दृष्टिकोन बाळगून जगता, हे जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं. सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जगणारी माणसं, तुम्हाला सांगतो की ते नेहमी उत्साही राहतात, आनंदी राहतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते आपलं जे काही ध्येय आहे ते सोडत नाही. आणि सकारात्मक विचार कसे करतात या संदर्भात एक उदाहरण मी तुम्हाला या वेळी देणार आहे. विजेच्या बल्बचा शोध एडिसन यांनी लावला हे आपल्याला जगाला माहित आहे. परंतु ते एका दिवशी लागला का? एकाच प्रयत्नात लागला नाही. 999 प्रयत्न त्यांचे वाया गेले. तेव्हा त्यांना एकाने विचारलं की तुमचे 999 प्रयत्न वाया गेले असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा त्यांनी म्हटलं नाही, 999 मार्गाने जर गेलं तर विजेच्या बल्बचा शोध लागत नाही
हे पण मी शोध लावलेला आहे आणि या एका मार्गाने गेलं तर विजेचा शोध लावतो. हे 1000वा माझा शोध आहे. पण प्रत्येक वेळी तुमच्या समोर अशा पद्धतीने प्रश्न येत राहतात. त्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये राजाराम महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हा ते पालथे जन्माला आले. आपल्या इकडे एक अंधश्रद्धा आहे. एखादा मुलगा पालथा जन्माला आला की ते अंधश्रद्धा मानणारे लोक ते अशुभ समजतात. तेव्हा महाराज काही अशा अंधश्रद्धा बाळगत नव्हते. महाराजांना म्हणजे काही लोक ज्यांची रोजगार हमी अंधश्रद्धेवरच, समाजातल्या अंधश्रद्धेवर काही जणांची रोजगार हमी योजना चालू आहे. लोकांच्या अंधश्रद्धा ते जोपासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. त्याला मग धर्माचं अधिष्ठान देतात. कशाचंही अधिष्ठान देऊन आपली रोजगार हमी योजना कायम स्वरूपामध्ये चालू ठेवतात. अशीच रोजगार हमी योजना चालू ठेवणारे लोक महाराजांना म्हणाले की तुम्ही काहीतरी शांती करा. हे पालथा जन्माला. तेव्हा महाराजांनी सांगितलं की हा पादशाही पालथी घालण्यासाठी असा जन्माला आलेला आहे. मित्र, सांगायचा हा विचार आहे की विचारामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. गडावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून पडून विजय संपादन करण्याचा सल्ला सुद्धा जेव्हा तानाजी मालुसरे पडल्या वेळेस दिला गेला होता, तेव्हा सैन्याला लक्षात आलं की खरा आहे हा विचार, खरंच आहे. कारण दोर तोडलेले आहेत हे त्यांना सांगितलं गेलं. म्हणजे विचार बदलले त्यांचे आणि पुन्हा ते तुटून पडले. विजय संपादन करता आला. म्हणून तुम्हाला नको ते विचार तोडावे लागतील तर चांगले विचार घडतील. या संदर्भामध्ये मित्रो, आपल्याला हा विचाराचा जागर, विचाराचं सामर्थ्य हे आपलं चालूच राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला आहे तो इतर मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती करून मी डॉक्टर हनुमंत भोपाळे आपला निरोप घेतो. धन्यवाद.